बलात्कार म्हणजे बलात्कारच, मग तो एखाद्या महिलेवर असू देत किंवा पुरुषावर. गेल्या कित्येक वर्षांपासून देश आणि राज्य ही याच घटनेमुळे, अशाच बलात्काराच्या आणि लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटनांमुळे वारंवार हादरून जात असताना आता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये अशाच एका विकृतीचं दर्शन झालंय आणि ही अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बाब आहे. ठाण्यामध्ये अवघ्या 18 वर्षांच्या एका मुलावर सामूहिक बलात्कार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना आता समोर येते. नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच 3 जानेवारी 2021 रोजी ही सामूहिक बलात्काराची घटना ठाण्यामध्ये घडली आहे आणि याबाबतची जी तक्रार आहे, याबाबतचा जो FIR आहे, तो ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस स्थानकामध्ये दाखल आहे. ही घटना नेमकी काय आहे आणि हा प्रकार नेमका काय आहे, जाणून घेऊया. या प्रकरणातील जो पीडित तरुण आहे, 19 वर्षीय पीडित तरुण, हा मूळचा जो राहणार आहे तो महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरच्या गावातला आहे आणि ठाण्यामध्ये 30 डिसेंबर 2020 रोजी हा तरुण आपल्या काही नातेवाईकांच्या घरी आला होता. पुढे 3 जानेवारी 2021 रोजी आपल्या एका फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी हा पीडित तरुण हा संध्याकाळी बाहेर पडला आणि लक्षात घ्या की हा जो फेसबुक फ्रेंड आहे या पीडित तरुणाचा, तो या प्रकरणातला मुख्य आणि 1 नंबरचा आरोपी आहे. तर 3 जानेवारी 2021 रोजी ठाण्यातील साठेनगर परिसरामध्ये हा पीडित तरुण आणि त्याचा फेसबुक फ्रेंड, जो या प्रकरणातला मुख्य आणि 1 नंबरचा आरोपी आहे, हे दोघे जण पहिल्यांदा भेटले. त्यांच्या काही गप्पा झाल्यानंतर त्या फेसबुक फ्रेंडचा एक अनोळखी मित्र, हे 3 जण एकत्र होते. पुढे कुठेतरी बसून बोलूया या निमित्तानं ते एका ठाण्यातील पडिक कंपनीच्या ठिकाणी गेले, जी जागा अत्यंत निर्मनुष्य आहे आणि जिथे प्रचंड अंधार असतो. दरम्यान ही निर्मनुष्य जागा पाहिल्यानंतर त्या पीडित तरुणानं आपण इथं जाऊया नको असं म्हटलं, मात्र बळजबरीनं किंवा त्याला समजावून खरं तर त्याचा फेसबुक फ्रेंड आणि त्या फेसबुक फ्रेंडच्या मित्रानं या पीडित तरुणाला त्या पडिक कंपनीच्या इथे नेलं. त्यानंतर आणखी 2 जण आली, जी त्या फेसबुक फ्रेंडच्या ओळखीची होती, त्याच्या जवळची होती आणि त्यानंतर या 4ही जणांनी, या 4ही नराधमांनी पहिल्यांदा या पीडित तरुणाला प्रचंड जबर अशी मारहाण केली. त्याच्या गुप्तांगावर सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याचं, लाकडी रॉडनं मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलंय. दरम्यान या मारहाणीनंतर या 4ही जणांनी या तरुणावर, या पीडित तरुणावर सामूहिक बलात्कार केला आणि ही जी घटना आहे ती दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्याचं वागळे इस्टेट पोलीस स्थानकाच्या पोलिसांचं म्हणणं आहे. इथले जे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत DS ढोले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला सकाळी ही जी बाब आहे, हे जे प्रकरण आहे ते उघड झालं आणि 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास याबाबतचा FIR जो आहे तो रजिस्टर झाला आहे. ही जी माहिती आहे ती आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. दरम्यान याबाबतच्या FIR बाबत तर आपण बोलणारच आहोत, मात्र त्यापूर्वी या प्रकरणातील पीडित मुलानं स्वतः याबाबतचं जे संपूर्ण जी हकीकत आहे ती या पीडित मुलाकडून आम्ही जाणून घेतली आहे आणि HW मराठीला याबाबत सांगताना हा पीडित मुलगा नेमकं काय म्हणतोय, त्यावेळी नेमकं काय झालं आणि कशा पद्धतीनं तो प्रकार झाला आहे, ऐकूया. मग I was not comfortable actually. The time I went inside, location, it was like totally dark and everything. I was not able to go. So I said him की मला बरोबर नाही वाटतं, मी जातो घरी. मग त्यांनी सांगितलं की अरे काय नाही आहे यार, फक्त 2 मिनटं आहे, आम्ही बसून जाणार इकडतून. मग ते ऐकून मी गेलो. तो we went actually upstairs. He took me upstairs on the first floor. It was totally dark and I was not able to see anything. 10 मिनटं नंतर अजून 2 लोक आले. मग they were carrying the wooden planks in their hands and face totally covered with marks. So seeing them, I just got shocked. And the time they came, they started hitting me first. They hitted me and all the 3. Then after hitting, he asked me to sit on my knees, and one among them, he took me backside and so he took me backside and he assaulted me sexually. And after that, again another guy did the same thing, and the third guy did this another thing. Then after that, they beat me again. They took away all my purse and the phone and everything, and they were beating me because I was not saying them my password. They took away my password of my phone and everything. मग त्यांनी माझे वॉलेटतून पैसे काढले सगळे
आणि मी परत त्यांना सांगत होता की प्लीज मला माझे फोन द्या, तुम्ही सगळेच घेतलं आहे, मला फोन द्या, मला घरी जायचं आहे. मी रिक्वेस्ट पण केलं होतं की मला घरी जायचं आहे, प्लीज मला जाऊ द्या. पण त्यांनी नाही सांगितलं आणि एक मुलं त्याच्यातून माझे फोन घेऊन खाली गेलं. मग जस्ट थोड़े आगे देयर वर मोर पीपल सिटिंग ओवर देयर, लाइक 7 to 8 people का ग्रुप था. दे वर ड्रिंकिंग एंड ऑल एंड इट वाज टोटली डार्क, सो इवन आइडेंटिफाइंग देम वाज डिफिकल्ट. तो द टाइम आई वेंट देयर दे सेड मी कि लाइक अभी हो गया सब कुछ, तू चला जा, वरना जो अभी उन्होंने किया है वो सब अभी तेरे साथ और हो जाएगा और दे विल किल मी. बिकॉज एंड उन्होंने इस चीज़ का शायद एमएमएस भी बनाया है, बिकॉज द टाइम दे वर सेइंग मी कि अगर तूने ये सब किसी को भी बताया या कंप्लेन की या कुछ भी, सो दे हैव माई फ़ोन, उनके पास मेरा पासवर्ड है, दे विल कंप्लेन इट एंड वो मेरा वीडियो वायरल कर देंगे एमएमएस का. एंड सब जगह मुझे लाइक दिल र्यून माई नेम, लाइक मैं कुछ ऐप्स पर रहता हूँ या फिर मैं कुछ काम करता हूँ एंड ऑल. तो आफ्टर दैट उन वो लोग ने फ़ोन लेके मेरे चले गए थे. एंड देन आफ्टर लिसनिंग दैट आई वेंट बैक, बिकॉज उन लोग के हाथ में वुडन प्लैंक था, उन्होंने मुझे मारा भी था. इनफैक्ट दे हिटेड ऑन माई प्राइवेट प्लेसेस, मेरे प्राइवेट पार्ट्स पर, बैक, एवरीवेयर दे हिटेड मी. एंड द टाइम आई वाज आस्किंग देम फॉर माई फ़ोन बैक, सो उन्होंने कुछ दारू की बॉटल फोड़ के एंड दे स्टार्टेड गिविंग मी ट्रेड्स के इफ अगर मैं नहीं गया वहाँ से नहीं भागा सो दे विल किल मी. दरम्यान आपल्यावरच्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिल्यानंतर या पीडित मुलानं आम्हाला त्याच्यानंतर त्यानं पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला कशा पद्धतीनं वागणूक दिली याबाबतही माहिती दिली आणि हा पीडित मुलगा स्वतः याबाबत नेमकं काय म्हणतोय जाणून घेऊया. आफ्टर दैट आई वॉज नॉट अंडरस्टैंडिंग, बिकॉज मैं मेंटली टोटली शॉक था. आई वॉज नॉट नोइंग कि मैं क्या करूँ, किधर जाऊँ. So I just started searching for police station nearby and I started running. मैं लोगों को पूछ रहा था कि like let me know where is the police station. The people there they guided me. After like guidance by the people, public over there, I got to found the police station. I went there, and the time I went there, the cops saw me and they started the way they were reacting. In spite of taking my complaint, in spite of making me come, they were like, ये कौन सा भिखारी आ गया है, क्या है ये, पी क्या है क्या. एंड दिस स्टार्टेड, आई वाज एक्सप्लेनिंग देम कि प्लीज सर कम अलोंग विथ मी, बिकॉज दैट टाइम द टाइम आई लेफ्ट फ्रॉम देयर द कल्प्रिट्स वे देयर. वो लोग दारू वारू पी रहे थे, वो कल्प्रिट्स वहीं थे. एंड आई एम डैम श्योर अगर उसी टाइम कॉप्स अगर मेरे साथ आए हुए थे दे कुड हैव कॉट दोज कल्प्रिट्स. कुछ पुलिस ऑफिसर्स दे स्टार्टेड शाउटिंग मी कि पी क्या है क्या. दे वर एक्चुअली येलिंग ऑन मी, पी क्या है क्या, भिखारी है एंड ऑल. सो I realized that it's not going to happen now. I asked them, okay, I need to call my dad at least. Please give me the call. So they asked the number. I was only remembering my dad number that time. They asked my number, but they didn't call my dad that time. They said, okay, we will call. And after long time giving them pressurized कि please come, they said okay. They were just saying okay हम लोग FIR लिखेंगे, बाहर बैठो, ओके हम लोग भेजेंगे टीम को साथ में, बाहर बैठो एंड ऑल. सो देन आफ्टर द कॉप्स केम अलोंग विथ मी. एक उन्होंने कुछ पुलिस ऑफिसर्स को मेरे साथ में भेजा. दे वेंट, आई वेंट ऑन द बाइक अलोंग विथ दैम. वी वेंट टू द क्राइम लोकेशन अगेन बैक, बट उस टाइम डेफिनेटली इट्स वॉज मोर देन एन आवर. लाइक ऑल द कल्प्रिट्स दे वर नॉट देयर. पूरा अंधेरा था. इनफैक्ट बाय सीइंग दैट डार्कनेस दे जस्ट वेंट इनसाइड. दे डिडंट इवन वेंट अपस्टेयर्स वेयर द सीन हैपेंड. दे जस्ट सॉ इट फ्रॉम आउटसाइड कि लाइक कुछ भी नहीं है, कोई भी नहीं है. दे सेड चल अभी बहुत हो गया, इधर कोई नहीं है. एंड जाते जाते देन वी केम बैक अगेन टू द पुलिस स्टेशन. एंड जैसे ही आ रहे थे उस समय द कॉप अलॉन्ग विथ हुम आई वेंट, वो मेरे साथ एक बाइक पर थे एंड और 2 कॉप्स दूसरी बाइक पर थे. सो आई एक्सप्लेन लाइक फर्स्ट ऑफ ऑल आई वॉज नॉट कम्फर्टेबल बिकॉज जो हुआ था इट वॉज वेरी शॉकिंग एंड बताना इज़ नॉट दैट ईजी फॉर एवरी वन. स्पेशली इट्स नॉट ईजी फॉर एनी वन, लाइक जो यू नो विक्टिम है, इट्स नॉट ईजी फॉर हिम टू स्पीक आउट कि लाइक ऐसा ऐसा हुआ है. वो साइड में जब उन्होंने गाड़ी रोकी थी तो आई एक्सप्लेन हिम कि सर आई हैड बीन इवन मैन molestated. So he started asking me what is molestation.
you explain me, क्या हुआ, खुल के बताओ. And so then he stopped his bike. Luckily, at least he listened to me because there were no one who was listening first. He listened to me. He's like, "खुल के बताओ." Then I explained him that some people have did that thing with me, and after all, he took all the information. How many people were there? Who did all this? What happened? And then finally, he took me again back because the time I was saying, he ordered other police officer to go in the police station. We were in the corner, एक side के corner में थे, and that time he was asking me all the information, not so openly, but inside he explained to the police officers, and then they came to know that something wrong has happened, and then they started taking action. They tried calling my number and everyone. I think the cop called my dad as well, but they didn't explain what happened. They just said that my purse and everything has been stolen. This all has happened, and then they were contacting someone through my call. I gave them my number, and they said that they got my phone. Then we went back again to that same location, and some local people around there, they helped to, like, he bought. Well, there was one guy. He was, I think, a local guy who bought my phone back. Cops handed me my phone. As soon as they gave my phone back, I gave them all the information, who called me, how the location was shared, and even his picture. And after that, like, we went. They were searching out, but there was nothing. So many, I think, after that, many, I guess around 7 to 8 cops came along with me. They went back to the crime location. Then they suspected everywhere, like where situation happened, कहाँ ये सब हुआ था, whatever. I think that was the time when they were investigating what happened, where it was happened. Even they saw that wooden plank with whom I was hit. वो वहीं पे टूटा हुआ पड़ा हुआ था वहाँ पर. So they even found that. They got everything. Then they came back again to the police station. They said that they'll file an FIR. तर यातली पहिली धक्कादायक बाब अशी की ह्या पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, ज्याप्रमाणे आपण ऐकलं की हा पीडित तरुण जो आहे तो हा प्रकार झाल्यानंतर तातडीनं वागळे इस्टेट पोलीस स्थानकामध्ये गेला होता आणि आपण ऐकलं की कशा पद्धतीनं त्याला यावेळी वागणूक मिळाली. मात्र वागळे इस्टेट पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या FIR नुसार या FIR मध्ये असं म्हणण्यात आले की हा जो पीडित तरुण आहे तो थेट त्या प्रकरणानंतर पोलीस स्टेशनमध्ये आला नाही, तर तो घरी गेला. त्याच्या घरच्यांनी त्याला समजावलं आणि त्यानंतर याबाबतची तक्रार दाखल झाली. त्याचप्रमाणे मी ज्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले त्यांनी मला दिलेल्या माहितीनुसार याबाबतची जी तक्रार आहे ती रात्री त्यांच्याकडे आलीच नाही. सकाळी हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्यानंतर FIR दाखल झाला, असं या पोलिसांचं म्हणणं आहे. आता पोलिसांनी दाखल केलेल्या या FIR बाबतचे अत्यंत 2 महत्त्वाचे मुद्दे पाहिल्यानंतर रुग्णालयाबाबत देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रुग्णालयाकडून या पीडित तरुणाला मोठ्या प्रमाणात असंवेदनशीलता दाखवण्यात आली आहे. या पीडित तरुणाला जेव्हा FIR रजिस्टर झाल्यानंतर मेडिकल चाचण्यांसाठी ठाण्यातील एका रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी त्या तरुणाच्या बाजूच्याच बेडवर एक मानसिकदृष्ट्या अनस्टेबल व्यक्ती होती. खरं तर ती व्यक्ती ही रात्रभर किंचाळत होती, ओरडत होती. इतकंच नव्हे तर या पीडित तरुणाच्या बेडवर येऊन झोपली होती. आणि याबाबत जेव्हा या पीडित तरुणानं किंवा पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी रुग्णालयाकडे तक्रार केली, काहीतरी सोय करण्याची जेव्हा विनंती केली, त्यावेळेला रुग्णालयांनी त्यांना उलट प्रश्न विचारला की यामध्ये आम्ही काय करणार. यावेळी खरं तर रुग्णालयाकडून अशी अपेक्षा होती की या सामूहिक बलात्कार पीडित तरुणाला त्यांच्या पद्धतीने शक्य असेल इतका आधार देणं, त्याला मानसिक त्याचं जे स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्यासहित ते जपणं. मात्र त्या पद्धतीची संवेदनशीलता ही रुग्णालयाकडून दुर्दैवानं दाखवण्यात आली नाही. त्याबाबतची कोणतीही कारवाई ही रुग्णालयानं केली नाही. उलट पीडित तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला आम्ही काय करणार असा प्रश्न विचारला आणि त्यामुळे कुठेतरी या पीडित तरुणाचं मानसिक स्वास्थ्य किंवा त्याची मानसिक अवस्था समजून घेणं रुग्णालयाला महत्त्वाचं वाटलं नाही आहे का, असा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतो. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी आपण स्वतः पीडित तरुण काय म्हणतोय हे पाहिलंय. मात्र पीडित तरुणाच्या वडिलांची या संपूर्ण प्रकरणानंतर नेमकी काय मागणी आहे, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, याही आम्ही जाणून घेतल्यात आणि ते नेमकं काय म्हणतायत पाहूया. मला फक्त एवढंच बोलायचं आहे या गोष्टीबद्दल. माझ्या मुलावर जे झालेलं आहे मला त्याच्यावरती न्याय पाहिजे. आणि मी पोलीस प्रशासन आणि इकडचे जे आहेत, जे मोठे मोठे लोक आहेत आणि समाजातले जे लोक आहेत, त्यांच्याकडनं मी कळकळीची विनंती करतो की मला जस्टिस पाहिजे. आणि जे आहेत ते विक्टीम, त्यांनी कठीण ते कठीण त्यांना शिक्षा भेटली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.
तर गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर दोन महत्त्वाचे प्रश्न जे उपस्थित होतात की FIR मध्ये रात्री तो पीडित तरुण पोलीस स्टेशनला आला होता, पोलीस त्याच्यासोबत स्पॉटवर गेले होते, याबाबतचा उल्लेख का नाहीये आणि या पीडित तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला रुग्णालयाकडून इतकी असंवेदनशीलता का दाखवण्यात आली, हे अत्यंत 3 महत्त्वाचे मुद्दे. आणि त्यासह शेवटी मी आपल्याला इतकं सांगू इच्छिते की मी सुरुवातीला म्हणाले त्याचप्रमाणे बलात्कार हा बलात्कारच असतो, मग तो एखाद्या महिलेवर असू देत किंवा पुरुषावर. जितका त्रास हा एखाद्या महिलेला अशा पद्धतीच्या घटनेतून, अशा पद्धतीच्या वातावरणातून गेल्यानंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या होतो, तितकाच त्रास हा एखाद्या पुरुषालाही होऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की या प्रकरणातील पीडित व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला एक समाज म्हणून आपण आणखी आव्हानं उभी न करता आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एक समाज म्हणून आपलं ते कर्तव्य आहे असं आपण समजूया. आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या पीडित मुलाच्या आणि या पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर या प्रकरणी आता अनेक मुद्दे समोर येऊ शकतात, अनेक कंगोरे या प्रकरणाला असल्याचं समजतंय आणि त्यामुळे वेळोवेळी या प्रकरणाबाबत निश्चितच आम्ही जी माहिती मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद. After getting calm, after getting like stable, I think I'm not still that stable, but yeah, somewhere I'm trying to accept that what is happened, it's a past, but it's difficult to forget. So yeah, I'm back, but stories, it's difficult to forget. I wish that culprit gets caught soon and I may get justice. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.